थांबा. तर खंडोबाची हे मुळात श्री क्षेत्र शेगूर खंडोबा देवस्थान. हे शेगूर हे 12 मल्हारपैकी 4थं ठाण आहे. पहिल्यांदी अंदूर कर्नाटकमध्ये 2 ठाण आहेत. 1 नंबर अंदूरमध्ये, 2 नंबर आहे नळदुर्गला, 3 नंबर आहे पालीला आणि 4थं ठाण हे इथून जेजुरीला 5वं ठाण जेजुरी. तुम्ही कधी जागरण ऐकलं तरी 5वं ठाण जेजुरीच म्हणणार, कधी काय ऐकलं तुम्ही. बरोबर आहे, तुमच्या जागरणामध्ये ह्याच्यामध्ये 5वं ठाण जेजुरी, तर 4थ्या नंबरचे इथं आलं म्हणजे चंदनाच्या फळ्यामध्ये प्रगट झाले. खंडोबा हा चंदनाच्या फळामध्ये प्रगट झालेला आहे. इथं मुक्कामाला देव राहिले होते. तुम्हाला 12 मल्हारपैकी फक्त 92 असं शिवगडमध्येच एका ठिकाणी दिसते. बाकीच्या खंडोबापाशी कुठंच नाही शेजारी, फक्त इथंच आहे शिवगडमध्येच. आणि वर्षातला उत्सव म्हणजे की डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती पौर्णिमा असते. मोठी यात्रा डिसेंबर महिन्यामध्ये असते इथं. आणि सोमवारी अमावस्या, सोमवारी अमावस्यानंतर 6 महिन्याला येऊ, वर्षाला येऊन त्या दिवशी पालखीचा सोहळा इथनं 1 7 किलोमीटर अंतरावरती माळंगेला म्हणून जातो. तिथं आंघोळ्याचं पुढे आपलं करण नदी तिथं बागेमध्ये आंघोळ घालते. तिथनं इथे नंगर तोडच्या तिथं इथं नंगराचा कार्यक्रम असतो. वर्षातले 2-3 मोठे उत्सव साजरे होते तिथं. असं आणि शिवावर असल्यानं शेगूर नाव पडते. त्या दरवाजाच्या बाहेर गेलं की सोलापूर जिल्हा चालू होतो आणि दरवाजा अलीकडे आलं की नगर जिल्हा. असं म्हणजे शिवावर असल्यामुळे शेगूर हे नाव पडलेलं आहे. हाताळी नव्हते वाढले, त्यांनी पोट फाडून दिवा लावलेला होता. तर त्या चांभार समाजाने ती बाहेर ती मूर्ती जी आहे ती मूर्ती जी आहे त्यात पोट फोडून दिवा लावला होता. त्याच्यामुळे त्यांना घोड्याचा दिवटीचा मान त्यांना मिळालेला आहे. दरवर्षी यात्रेमध्ये त्यांचा मान दिवटी तेल जाळायचा असतो. चांभार समाज दिवा लावला हा ही फोडून पोट फोडून ही काय दरवाजातच मूर्ती